ही जी गाडी आहे ना, काल आर्यनच्या पप्पांनी त्याला गिफ्ट केली होती आणि मला हे बघून खूप राग आला, कारण काहीच गरज नाही मुलांना इतके महागडी गिफ्ट द्यायची. म्हणजे मुलं डायव्हर्ट होतात आणि एवढे लाड काही गरज आहे ना, त्यांना जेवढं मिळतं तेवढं खुश राहायला पाहिजे ना. मी त्यांना खूप बडबड केली. माझी सगळी बडबड त्यांनी ऐकून घेतली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस माझा राग शांत झाला ना, मला येऊन समजालं. ते म्हणाले, तुला एक खरं सांगू का, मी जे काही आयुष्य जगलोय ना, हट्टीपणा, बालपण, मजा, एन्जॉय, ते फक्त आणि फक्त माझ्या बापाच्या जीवावर जगलोय. कारण ज्या दिवशी मी कमवायला शिकलो ना, त्या दिवसापासून आजपर्यंत मी स्वतःसाठी कधीच काही घेतलेलं नाही. ऐकून खूप वाईट वाटलं. कसं असतं ना, एक मुलगी लग्नाआधी पप्पाची परी असते आणि ती दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून आई वडील सगळे तिचे हट्ट पूर्ण करत असतात. लग्न झाल्यानंतर ती एका राजाची राणी होते आणि राजा पण तिला राणीसारखीच ठेवतो, कारण सगळी हाऊसमाऊस तिचे पूर्ण करत असतो. पण तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का, एक मुलगा आई वडिलांच्या घरी राजकुमार बनून राहतो, त्याचे वडील त्याचे सगळे हट्ट पूर्ण करतात, आई पण खूप प्रेम देते. पण ज्यावेळेस तो स्वतः कमवायला लागतो, ज्यावेळेस तो एका राणीचा राजा होतो ना, तो फक्त जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबला जातो बघा. तो स्वतःसाठी कधीच काही खर्च करत नाही. ज्यावेळेस राणी किती महागड्या वस्तूकडे बोट करेल ना, तो राजा घेऊन देण्याचा प्रयत्न करतो, पण तो स्वतःसाठी मात्र प्राइस बघून शांत बसून घेतो. बरोबर ना. त्यामुळे जोपर्यंत आपले मुलं आपल्या जवळ आहे, जोपर्यंत आपले मुलं बापाच्या जवळ मजा करताय ना, जोपर्यंत त्यांना काही हवं आहे ना, प्लीज त्यांना कधी नाही म्हणू नका. कारण ज्या दिवशी ते स्वतः कमवायला लागले ना, त्या दिवशी ते कधीच स्वतःसाठी काही घेणार नाही. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून नक्की सांगा.